हे एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत मस्त अशी कर्टुल्याची रेसिपी शेअर करणार आहे. कर्टुले हे पावसाळ्यातच जास्त करून बघायला मिळतात आणि त्याची भाजी खूप पौष्टिक असते आणि टेस्टला पण खूपच छान असते ही भाजी. चला, मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. इथे मी कर्टुले छानपैकी धुवून गोल कट करून घेतलेत, गोल आकारामध्ये बघू शकता. जसं आपण कारल्याच्या चकल्या करतो तसेच मी इथे कर्टुले पण कट करून घेतलेत. आणि भाजीसाठी मी इथे कांदा कट करून घेते आहे. साधारणपणे मी मीडियम साईजचे 3 कांदे मी इथे भाजीसाठी वापरते आहे. याला बारीक कट करून घेते आहे मी. ते पॅन ठेवलं आहे मी गरम करायला. पॅनमध्ये त्याचसोबत मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यात कांदा टाकून छानपैकी परतवून घेणार आहे मी. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांद्याला अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे. तोपर्यंत मी इथे एक वाटण करून घेते, जोपर्यंत आपला कांदा परतला जातो आहे. वाटण्यासाठी मी इथे मिरची आणि लसूण घेतलं आहे, मिक्सरला वाटून घेतलं आहे मी. इथे कांद्याला एक छान कलर गुलाबी आला की आपण याच्यामध्ये हे आलं आणि मिरचीचं वाटण लसूण आणि मिरचीचं वाटण टाकून परतवून घेऊया. हे बघा, हे छानपैकी परतलं गेलं की आपण याच्यामध्ये कर्टुले ॲड करूया. कर्टुले टाकून आपल्याला हे पण एकदम छान परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर मी झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं वाफ काढून घेणार आहे. जोपर्यंत वाफेवर आपलं कर्टुलं शिजतं तोपर्यंत मी इथे एक अर्धी वाटी ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही. इथे अशा पद्धतीने मी मिक्सरला बारीक करून घेतलं. इथे मी मिक्सरला बारीक केलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबरं खोवून घेतलं तरी चालेल. इथे बघू शकता मी वाफ काढून दाखवते तुम्हाला. याच्यावरचं झाकण काढून दाखवते. आपलं कर्टुलं एक वाफ काढून झाली आहे. याच्यामध्ये मीठ ॲड करूया. मीठ टाकून मी छानपैकी परतून घेते याला. त्याचसोबत मी आत्ता एक पाण्याचा हपका देणार आहे याला. जास्त पाणी नाही टाकायचं, फक्त आपल्याला एक पाण्याचा हपका द्यायचा आहे आणि लगेचच याच्यावर झाकण ठेवा. पुन्हा एक वाफ काढून घेऊया. एक साधारण 5 ते 10 मिनिट आपण परत एक वाफ काढून घ्यायची आहे. इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते आहे. कोथिंबीर चिरून आपण ठेवूया. त्याचसोबत मी इथे कर्टुल्याच्या भाजीसोबत मी फुलके बनवते आहे. इथे मी रोटी लाटून घेते आधी छानपैकी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कर्टुल्याची भाजी चपाती भाकरीसोबतही खाऊ शकता. मला फुलक्यांसोबत आवडते म्हणून मी ते फुलके बनवते आहे. छानपैकी भाजून घेऊया इथे फुलकं. कर्टुले खायला अजिबात कडू लागत नाही. दिसायला जरी ते कारल्यासारखं असेल तरी कारल्यासारखं कडू नसतं. त्याची टेस्ट खूप छान असते. इथे आपण रोटी भाजून घेऊया. इथे मी गॅसवर भाजून घेते रोटी. तोपर्यंत आपले कर्टुले वाफेवर शिजतात मस्तपैकी. हे बघा, इथे मी रोटी भाजून घेतली आहे. तुम्हाला मी याच्यावरचं झाकण काढून दाखवते. आपलं कर्टुलं कितपत शिजलं आहे बघूया आपण छानपैकी. इथे बघा, तुम्ही बघू शकता कर्टुल्याचा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे. हे बघा, मी तुम्हाला हाताने कट करून दाखवते कर्टुलं कितपत शिजलं आहे. याच्यासोबत मी अर्धा चमचा हळद, ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून याला परत एकदा परतवून घेणार आहे. हे बघा, इथे मिक्स करून घेते मी छानपैकी याला आणि पुन्हा एकदा मी याच्यावर झाकण ठेवून एक साधारण 2 ते 3 मिनटे वाफ काढून घेणार आहे. बघा, इथे 2 ते 3 मिनटं वाफ काढून झाल्याच्या नंतर कर्टुल्याची भाजी बनवून आपली तयार झालेली आहे. अगदी सोपी आहे बनवायला. खूप झटपट नाही म्हणणार, कारण झटपट नाही होती भाजी. हे बघा, इथे आपली कर्टुल्याची भाजी बनवून तयार आहे. मी याच्यावर कोथिंबीर ठेवून याला सर्व केलं आहे. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? तुम्ही आवर्जून ट्राय करा आणि तुम्ही बनवल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटली हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.